आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात आहे। मात्र याच बस स्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली। आपण बघतो हा सगळा बस स्थानकाचा परिसर आहे। मात्र या बस स्थानकात अशा पद्धतीने मोठेच्या मोठे खड्डे पडलेत, त्यामुळे जे ते चालकांना व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो। खरं तर हे महत्त्वाचं बस स्थानक आहे। दररोज हजारो प्रवासी आणि शेकडो बस जे आहे ते या स्थानकातून येत असतात, जात असतात। आपण जरी बस बघितली तर अगदी असा झोका खेळल्यासारखं या खड्ड्यातून मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळते। आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जे आहे ते सगळ्या परिसरात या बसमुळे जे आहे ते आणि खड्ड्यामुळे प्रचंड धूळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जे आहे ते नागरिकांना सुद्धा प्रवाशांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागतो। खरं तर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील हे बस स्थानक आपण पाहतोय। मग इतर छोट्या जिल्ह्यातील बस स्थानकाची कल्पनाही न केली बरी असं सगळं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अनेक दिवसापासून जे आहे ते या ठिकाणी खड्डे पडलेत आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी मोठी आता धूळ सुद्धा उडताना पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे याच्यावर धूळ उडू नये म्हणून पाणी सुद्धा टाकलं जात नाही, अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि पुढे जे आहे ते अजून पावसाळा लागणार आहे, त्यामुळे जे आहे ते अजून या ठिकाणी जे आहे ते हे खड्ड्याचं साम्राज्य वाहणार आहे। मग पावसाळ्यापूर्वी सुद्धा हे खड्डे बुजवले जातात का नाही हेही पाहणं एकंदरीत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अशा पद्धतीने जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाची ही सगळी दुरावस्था आपण या ठिकाणी पाहतोय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।